फक्त उन्हाळ्यामध्येच आणि आंब्याच्या सीझनमध्येच ही आंब्याची पोळी बनवायची आणि वर्षभर खायचं. ही कोकणी पद्धत आहे, जी पारंपरिक पद्धत आहे, तर ती मी तुमच्याबरोबर शेअर करते. आंब्याची पोळी वर्षभर कशी टिकवायची, एकदम फ्रेश अशा त्याच्यापासून आमरस कसा तयार करायचा, ते पण बिना फ्रीजचा. ही आंब्याची पोळी साठवता येते अगदी वर्षभर आणि हा रस बनवण्यासाठी फक्त 2 मिनिटं लागतात. आंब्याचा रस जेव्हा पण तुम्हाला पाहिजे तेव्हा इन्स्टंट असा ताजा आणि चविष्ट आमरस बनवू शकता. तर ही कशी करायची ते बघूया. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर छोटे छोटे असे टिप्स सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी इथं 1 डझन म्हणजे 12 आंबे घेतलेले आहेत. तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा आंबा आहे त्या आंब्याचा वापर करू शकता. आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतरनं वरून अशा प्रकारे वरची साल काढून घ्यायची. याच्या आधी पण मी आंबा पोळीचा व्हिडिओ अपलोड केला आहे, त्यामुळं तो पण व्हिडिओ नक्की बघा. तर अशा प्रकारे दोन्ही साईडने हा आंबा चिरून घेते. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तिथे नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर ही खूप पारंपरिक पद्धत आहे, जी कोकणामध्ये वापरली जाते आणि ही आंब्याची पोळी वर्षभर टिकते. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ह्याचा 2 मिनिटात फक्त आंब्याचा रस बनवून खाऊ शकता. आंब्याचा रस खूप जणांना आवडतो, पण तो आपण आंब्याच्या सीझनमध्येच खातो. तर हे व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कधीही बनवता येईल. आंब्याचं गर काढून घेतलं. सर्व आंब्यांमधून 2 वाटी आंब्याचं गर झालेलं आहे. मिक्सरच्या जारमध्ये ॲड करते. कोणताही फ्रूट कलर वगैरे वापरलेला नाही आहे. झाकण लावायचं आहे आणि होता होईल तेवढं पूर्णपणे बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. तर बघू शकता थोडंसं सुद्धा कुठळी राहिलेली नाही आहे. अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतली. तर हे आपण साईडला ठेवूया. त्याच्यानंतर कढई ठेवली. कढईमध्ये हा आंब्याचा रस टाकायचा आहे. 2 वाटी आंब्याचा रस होता, म्हणजे 2 वाटी आंब्याचा गर होता. त्याच्यासाठी 1 वाटी गुळाचा वापर करते. चवीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तेवढं गुळाचा वापर करू शकता. गॅस मिडियमवरती करायचं आहे आणि एक 7 ते 8 मिनिट कंटिन्यू आपल्याला फिरवत ह्याला चांगल्या प्रकारे कलर चेंज होईपर्यंत आणि थोडासा दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला हा आंब्याचा रस शिजवत राहायचं आहे. तर बघू शकता जसं जसं शिजवाल ना तसं तसं याचा कलर चेंज होत राहतो. मी या ठिकाणी गुळाचा वापर केला, तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता. तर अशा प्रकारे थोडंसं चमच्याला लागून खाली पडतं आहे, अशा प्रकारे हे शिजवून घ्यायचं आहे. गॅस बंद केला आहे. 7 ते 8 मिनिटानंतरनं विलायची पावडर टाकते 1 चमचा, म्हणजे चवीला छान लागतं. सर्व मिक्स करून घेऊया आणि लगेचच पुढची प्रोसेस करून घ्यायची. तर हे मी साईडला ठेवते. तोपर्यंत 2 प्लेट घेतल्यात. प्लेटला तूप किंवा तेल काहीही लावू शकता. मी तर तेलाचा वापर करते. सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. तर यामध्ये थोडंसं प्लेटचा आकार जास्त आहे, त्याच्यामुळे मी इथं जास्त प्रमाणात हे आंब्याचा रस घेते. तर हे 3 पळी 4 आणि हे 5, टोटल 5 चमचे मी इथं 5 पळी आंब्याचा रस घेतला आहे. अशा प्रकारे सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं पसरवलं जातं. थोडंसं कमी पडत होतं, म्हणजे 5 चमचे मी इथं आंब्याचा रस घेतलेला आहे. तर अशा प्रकारे फिरवून घेऊया. मी इथं गुळाचा वापर केला आहे, कारण नंतरनं जेव्हा तुम्ही रस बनवचाल तेव्हा छान असा कलर येतो. साखरेचा वापर केला तर आंब्याचा जो रस बनवला जातो नंतरनं त्याला थोडासा पांढरा असा कलर येतो. त्याच्यामुळे शक्यतो तर गुळाचा वापर करा. आंब्याच्या रसाला कलर खूप छान येतो. तर 1 प्लेट झालेलं आहे सेट. दुसरं पण प्लेट घेतलं आहे. थोडं थोडं करून असे 3 प्लेट मी इथं एका प्लेटमध्ये 5 पळी बॅटर टाकलेला आहे आंब्याचा. टोटल 3 प्लेट इथं आपले आंब्याचे पापड तयार झालेले आहेत. तर मी हे एक 5 ते 6 तास असंच फॅनखाली ठेवलं होतं. 5 ते 6 तासानंतरनं बघू शकता छान असं सेट झालेलं आहे. हाताला वगैरे चिटकत नाही आहे. व्यवस्थित सेट झालं आहे. अगदी पातळ नाही आहे किंवा जास्त जाड नाही. तुम्ही असंच 2 ते 3 दिवस वाळवू शकता. पण नंतरनं जेव्हा जास्तच वाळलं ना तर ते काढायला खूप अवघड जातं. म्हणून मी एक 5 ते 6 तासानंतरनं चाकू घेऊन साईडने कडा लूज करते आणि याचे उभे असे काप करून घ्यायचे, म्हणजे इझिली आपल्याला रोल करता येईल. हवा असेल तर असेच मोठे स्लाइड्स वाळायला परत टाकलात तरीही चालेल, पण मी याला गोल गोल असे रोल करते.
व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर राहिलेले पण जे पण आंब्याचे रोल आहेत किंवा आंबा पोळी आहे, अशा प्रकारे त्याला रोल रोल करत जायचे. एक तुम्हाला यामध्ये दाखवते, छान अशी सेट झालेली आहे. पण राहिलेले पण आपण सेम याच प्रकारे सर्व आंबाची पोळी जी आहे ती मधून कापून घ्यायचं चाकूने आणि रोल. एवढ्या प्रमाणात हे आंब्याची पोळी तयार झाली आहेत 1 डझन आंब्यापासून. तर आता परत मी इथं 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळण्यासाठी ठेवते. 3 दिवस, 2 ते 3 दिवस ठेवायचे. तर 3 दिवस झालेले छान असं वाळले गेलेले आहेत. ते रोल करून ठेवलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं दिवस जास्त लागले. नाहीतर फक्त 2 दिवस जरी ठेवला, 1.5 दिवस जरी ठेवला तर चांगल्या प्रकारे वाळतात. पण हे जर तुम्हाला जास्त दिवस साठवायचं आहे तर कडक पापडासारखं वाळवणं खूप गरजेचं आहे. आणि हे आंबा पोळी शक्यतो तर स्टीलच्या डब्यामध्ये आणि कोरड्या जागेमध्ये बंद ठिकाणी ठेवा, म्हणजे व्यवस्थित असं टिकतात. नाहीतर कोमट असा वास येतो. 1 कप दूध घेतलेलं आहे, नॉर्मल दूध गरम करून थंड करून घ्यायचं आहे. पूर्णपणे दूध थंड हवं आहे. त्याच्यामध्ये हे आंब्याची पोळी टाकते, 2 रोल टोपण लावूया. हे पूर्णपणे बारीक पेस्टसारखं करायच्या आधी एक 5 मिनटं असं झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे, म्हणजे ही आंबा पोळी छान अशी दुधामध्ये विरघळली जाते. तर बघू शकता, कारण तुम्ही डायरेक्ट जर बारीक करायला गेलात तर हे होणार नाही. तर 5 मिनिटानंतर आता हे बारीक करून घेतलं. मिक्सरला पूर्णपणे बारीक केल्यावर कलर बघू शकता. कलर वगैरे यामध्ये टाकलेलं नाही. तुम्हाला हवा असेल तर वापरू शकता. अगदी थोडासा लाईटली कलर येतो, पण चवीला आहे तसा ओरिजिनल कलर यामध्ये येतो आणि आहे तसं चवीला लागती. तर अशा प्रकारे इन्स्टंट अशी वर्षभर टिकणारी आंबा पोळी मला जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकणारा हा वर्षभरामध्ये कधीही आंब्याचा रस तयार आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.